साहेब हेची दान दे देवा हेची दान दे देवा मुक्तीराम महाराज त्यांना सातारतील बोरगाव.
देवा हे जिदान दिला देवा हे जिदान
हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हास, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयच्च किल शक्तिधर स्वधाम्ना अन्याव च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्पर दिक्प्रदेशं विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली ही प्रजा परस्त्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला या धर्म मंडपामध्ये छत्रपती शिवरायांचं गुणगान आम्ही गायलं त्यांना विनंती करूया राजे यावं आणि सर्व भाविक भक्तांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान व्हावं आइए महाराज विराज शिवरायांच्या इतिहासाची
अमर झाली गाथा शहाजींचे बाळ राजे आई जिजामाता नरसिंहाचा छावा माझा शंभू राजा होता तुम्हा पुढे आदराने झुकतो हा माथा जय शिवराय जय शिवराय कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबराया सकल परमार्थ प्रेमींचे परमार्थ प्राण किंबहुना अक्षर ब्रह्म दिग्वजय मानस सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात विठला विठला हे चिदान देगा देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय पंचम वेद निर्माते तुकोबराया यांचा 4 चरणाचा आणि आज उपांत्य सेवेकरता मागणी पर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे। या अभंगाद्वारे तुकोबराया मागणी प्रकट करतात, पण ती मागणी एका विशिष्ट विषयासंबंधीची मागणी आहे। हे चिदान देगा देवा, हे ची हा चकारात्मक शब्द आहे, त्याला च जोडलेला आहे। जिथं च जोडलेला असतो तिथं ऑप्शन नसतं। वी डोंट हॅव अदर ऑप्शन्स रिगार्डिंग ऑर लिव्हिंग जस्ट वन थिंग इन फ्रंट ऑफ यू। पुढचा एक विषय मागितला की पुन्हा दुसरा ऑप्शन पुढे नाही। हेच म्हटलं की दुसरं नाही। हे चिदान देगा देवा, देवा मला हेच दान दे। काय मागणी आहे? काय मागता तुकोबराया? तुझा विसर न व्हावा देवा, माझ्या जीवनामध्ये तुझा कधी विसर होऊ देऊ नको। का हो तुकोबा, जर हे दान दिलं तर काय कराल? गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी। हे देवा, मी अत्यंत अंतःकरणपूर्वक तुझं गुणगान गाईन। तुकोबा, अहो देव जर समोर प्रकट झाला तर जगामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत ते देण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे, आणि या जगतापेक्षा पारलौकिक गोष्टी देण्याचं सामर्थ्य भगवंताकडे आहे। तुम्ही मागायचं असेल तर मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा। तुकोबराया म्हणतात, जे अगोदरच इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिले तो मागण्याचा विषय उरत नाही। न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, तिन्ही नाही लागत। काय द्यायचं हो? संत संग देई सदा। नित्य माझ्या जीवनामध्ये संतांची संगती घडू दे देवा, एवढंच एक मागणं तुझ्याकडे आहे। असं बोलल्यानंतर भगवंत म्हणतात, तुकोबा, ही तुमची मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, आणि पुन्हा पुन्हा जन्माला येणं याच्यासारखं दुसरं दुःख नाही। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खल दुस्तारे कृपया पाहे पाहे पुरारे। हे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, अरे भगवंताचं नाव घ्यावं लागेल मग मुक्ती मिळेल, आणि ती मुक्ती नको म्हणता मग पुन्हा जन्म पाहिजे का? ऐका, तुकोबराया म्हणतात, एक जरा मोठी गोष्ट मिळत असेल तर छोटी गोष्ट द्यायला काही हरकत नाही। कुछ पाने के लिए, यस, इफ यू वांट टू गेट समथिंग वी हैव टू गिव समथिंग। कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। देवा, तुझ्या भक्तीचं जर मला दान देणार असशील
संतांच्या सानिध्याचं जर मला दान देणार असेल तर हे जन्म मरणाचं दुःख देखील मी पचवायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, दुःखाने कष्टाने जन्म घेणार सुखाने घेईल, पण हे दान देत असशील तर, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला. विस्तृतरित्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्याचं, ते अत्यंत भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आज उपांत्य सेवा आपल्या गावचे सुपुत्र सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमचे तुकाराम दादा त्यांनी मला फोन केला आणि त्या योगे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्यामध्ये अजून दुग्ध शर्करा योग म्हणजे असा इतका भव्य दिव्य समाज आहे, एवढे टाळकरी आहेत, गावकरी आहेत, भाविक भक्त आहेत, त्याही पेक्षा तोला मोलाचे हे दोन हिरे आज आपल्या समोर वाजवायलेत महाराज. आपल्या जिल्ह्याचं वैभव म्हणजे अगदी दोन्ही ही तोला मोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या बाजूला मृदंग मार्तंड आमचे रामभाऊ महाराज काजळे गुरुजी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमचे बापू महाराज, ते हे अत्यंत उत्कृष्ट पकवाद वादक, परिसरातील तालमणी म्हणून जाणलं गेलेलं व्यक्तिमत्व. आणि या दोघांच्या मध्ये आजचं हे सुंदर अशा प्रकारचं वातावरण म्हणजे दुधामध्ये साखर. विठ्ठला अत्यंत जाणकार अशी मंडळी, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने आणि सांप्रदायिक सेवा घडलेली मंडळी समोर बसलेली. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय मुक्तीराम महाराज असतील, परिसरात नवीनच आहे त्यामुळे सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण सर्वांच्या चरणी